कोमल, पुढची बातमी आपण नाशिकहून घेऊया. आज दिवसभरामध्ये ज्या बातमीची चर्चा आहे, खरं तर घटना शनिवारी घडलेली होती आणि नाशिकमधल्या प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर आहेत मनीषा जेजुरकर. तर त्यांनी स्वतःला संपवलं. डॉक्टर जेजुरकर यांनी आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येनंतर अनेक प्रकारच्या चर्चांना खरं तर उधाण आलं होतं. धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल. डॉक्टर मनीषा जेजुरकर या नाशिकमध्ये नावाजलेलं नाव होतं आणि त्यांचे पती असलेले डॉक्टर निलेश जेजुरकर हे नाशिकमध्येच शासकीय रुग्णालयामध्ये ते सुद्धा उपचार सेवा देत होते. ते मनोविकार तज्ञ आहेत, त्यामुळे जे सायकॅट्रिस्ट आहेत तर त्यांच्याच घरामध्ये त्यांच्याच पत्नीने अशा पद्धतीने स्वतःला संपवून घेणं हे खरं तर अत्यंत गंभीर अशी ही बातमी मानली जाते आणि अत्यंत गंभीर ही घटना जी आहे ती नाशिकमध्ये घडलेली आपल्याला दिसून आलेली आहे. नेमकं काय घडलेलं होतं, कशा पद्धतीने हे सगळं घडलेलं होतं, या सगळ्यावरती आपण आता बोलणार आहोत. खरं तरी धक्कादायक घटना होती आणि जेजुरकर त्यावेळी घरी एकट्या होत्या, त्यांचे पती त्यावेळी तिथे नव्हते आणि त्याच दरम्यान त्यांनी टोकाचं पाऊल जे आहे ते घरामध्ये उचललेलं होतं. नाशिकमध्ये नामवंत आयुर्वेदिक तज्ञ म्हणून जेजुरकर यांची ओळख होती. तर मी मगाशी म्हटलं तसं निलेश जेजुरकर जे आहेत त्यांचे पती ते जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मनोविकार तज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यावेळी घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोटही सापडली नाही. त्यामुळे सगळं चांगलं असताना, आर्थिक परिस्थिती आणि वरकरणी सगळं व्यवस्थित दिसत असताना डॉक्टर मनीषा यांनी अशा पद्धतीचं पाऊल का उचललं आणि घरामध्येच मनोविकार तज्ञ असताना आपली पत्नी इतक्या नैराश्यामध्ये आहे किंवा इतक्या टोकापर्यंत गेलेली आहे याबद्दल डॉक्टर निलेश यांना समजलं नाही का, असे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आज या सगळ्या विषयावरती एक महत्वाची अपडेट आलेली आहे, महत्वाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या माहेरच्या लोकांनी आता डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावरती आक्षेप घेतलेले आहेत, आरोप केलेले आहेत, तक्रार दिलेली आहे आणि त्यानुसार कलम 108 नुसार डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपं जे आहे ते नाशिकच्या गंगापूर रोडवरच्या रेवती ब्लू अपार्टमेंट डीके नगर या भागामध्ये राहत होतं आणि त्या ठिकाणी हे दोघ जण कुटुंबासोबत राहत होते आणि वरकरणी सगळं व्यवस्थित दिसत होतं. मात्र मागच्या काही वर्षांपासून डॉक्टर निलेश जेजुरकर हे सातत्याने माझ्या बहिणीचा छळ करत होते, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांशी बोलताना डॉक्टर जेजुरकर यांच्या भावाने दिली. इतकंच नाही तर माझी ताई सहन करत होती, तिने हे काही पुढे येऊ दिलं नाही. त्यांच्या कुटुंबाच्या इब्रतीकरता त्यांनी कुठल्याही पद्धतीने बाहेर येऊन याबद्दलची वाच्यता केली नाही आणि त्याचा आमच्या दाजींनी म्हणजे डॉक्टर निलेश जेजुरकर यांनी कायमच सातत्याने फायदा घेतला आणि त्यानंतर खरं तर मनीषा जेजुरकर यांनी हे पाऊल उचललं. अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो त्यांच्या माहेरच्या लोकांनी केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्या तक्रारीचा सारांश मी तुम्हाला सांगते. गंगापूर रोड इथे संशयित डॉक्टर निलेश जेजुरकर यांची 2021 पासून AHOD असलेल्या डॉक्टर महिलेसोबत जवळीक होती. घरातील सर्व बारीक सारीक गोष्टी सांगून तिच्याप्रमाणे घरात वागून डॉक्टर मनीषा यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मानसिक त्रास देऊन तिला जीव देण्यास प्रवृत्त केले असे या तक्रारीमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय होतं, कारण गुन्हा तर दाखल झालेला आहे पण सातत्याने आपण जे म्हणतो ना की सध्याच्या काळामध्ये नवरा बायकोंमध्ये होणारे वाद संवादाचा असलेला अभाव आणि त्यासोबतच आता विवाहबाह्य संबंध हा सगळ्याचा एक त्रिकोण जो आहे तो इथे बघायला मिळतोय. त्यामुळे ती महिला कोण होती, जी काही तक्रार देण्यात आली त्यात कितपत तथ्य आहे आणि डॉक्टर मनीषा यांनी या टोकापर्यंत जाण्याचा निर्णय का घेतला यावरती आपलं लक्ष राहील. पण तुर्तास या बातमीमध्ये इतकंच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.